22 सप्टेंबर 2025ला केंद्र सरकारने एक निर्णय असा घेतला की त्यांनी रिटेल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवरचा GST हा रद्द केला म्हणजे माफ केला. म्हणजे ग्राहकाला 18% जो GST भरावा लागत होता तो माफ केला. पण याची दुसरी बाजू अशी आहे की ते 18% जे माफ केले त्याचा इम्पॅक्ट हा शेवटी ग्राहकावरतीच कसा जाणार आहे हे थोडक्यात समजून घ्या. की आता ग्राहकाला ते 18% द्यावे लागत नाही आहेत. त्याची दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याचशा कंपन्यांनी त्यांच्या एजंटच्या कमिशनवरती आता 18% GST लावायला सुरुवात केली. आणि सगळे एजंट्स हे त्यांच्या कंपन्यांशी भांडण चालू आहे त्यांचं की बाबा आमच्यावरती म्हणजे हा अन्याय आहे की हा आम्हाला तुम्ही कसं काय GST लावू शकता. तर मुळात प्रश्न असा आहे की एजंटनी सरकारशी भांडायला पाहिजे ना की कंपन्यांशी. सरकारने काय केलं, फक्त ग्राहकासाठीचा रद्द केला, पण इन्शुरन्स सेक्टरवरील GST पूर्ण रद्द नाही केलं. त्यामुळं कंपन्यांना अजूनही GST भरावा लागतो. त्या जे काही खर्च करतात त्याच्यावरती त्यांना GST भरावा लागतो. पूर्वी त्यांना हा सेट ऑफ कस्टमरच्या GST मधनं मिळायचा, त्यामुळं त्यांचं म्हणजे गणित जुळलेलं होतं. आता सरकारने अचानक हे काढून घेतल्यानंतर आता काहीतरी टॅक्सचं बर्डन आलं असेल कंपन्यांवरती. आणि सगळ्या कंपन्या ह्या कॉर्पोरेट आहेत, ते काय तुमची सेवा करायला बसलेल्या नाही तिथं. तर समजा ह्या 18%मुळं 18% वेवर केल्यामुळं आणि त्याचा जो सेट ऑफ कंपन्यांना मिळत होता की गडीभर समजा की हा 100 रुपये मिळत होता, तर 100 रुपयामधले 18 रुपये हे कंपन्यांनी एजंटच्या खिशातनं काढायला सुरुवात केली. पण अजून 82 रुपये आहेत, ते कुठून काढतील कंपन्या. तर एजंट लोकांची दिशा चुकतीये की तुम्ही सरकारशी भांडलं पाहिजे की पूर्ण इंडस्ट्रीवरचाच तुम्ही GST उठवा, तेव्हा हे सगळं बॅलन्स होईल. पण सरकारला पैसे सोडवत नाही आहेत आणि एकतर्फी घोषणा करून असं सांगितलं गेलं की ते सगळ्या कॉर्पोरेट्स बरोबर बोललेत आणि एंड युजरला याचा फायदा आम्ही देऊ, असं कॉर्पोरेट जगतानी सरकारला सांगितलं आहे. असे इंटरव्ह्यू वाणिज्य मंत्र्यांनी दिले होते. पण बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये हे जे 82 रुपयाचं नुकसान आहे या इन्शुरन्स कंपन्यांचं, हे शेवटी एंड युजरकडनंच काढलं जाणार. धन्यवाद.